दत्त गावा, दत्त आमूचा विसावा. काय करावं त्याच्या उपासनेत? तुम्ही त्या परमात्म्याचं ध्यान करा. ध्यान हे परमार्थिक साधनेचं केंद्रबिंदू आहे. अंतरंगामध्ये परमात्म्याची चरण कमल पहा. ध्यानी मनी नारायण, जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे. काही कसलं आम्हाला स्मरण होत नाही. इतकं आम्ही त्याच्या प्रेमात पडलो, इतकं त्याचं ध्यान करा. जनी वनी अवघा देव. तुम्हाला जिकडं पाहावं तिकडं वासनेचा पुसावा ठाव, त्याच्याशिवाय काही दिसू नये इतकं ध्यान तुम्ही करा. दत्त 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 ध्यावा, दत्त गावा, दत्ताचंच ध्यान करा आणि दत्ताचंच गाणं गा. गीत गा. परमेश्वराला जे आवडेल ते गीत गावं. गीत म्हणजे काही छायागीत चित्रगीत नाही, त्याच्या आवडीचा. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हे गीत गावं. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. अंतरंगात बदल व्हावा अशी अपेक्षा असेल, आपण भावना चित्त शुद्ध करून त्या परमात्म्याचं ध्यान करावं, त्याचं गीत गावं. दत्त ध्यावा, दत्त गावा, गात राहावा. त्याचा हा परमात्म्या करता गायलेला गळा आनंद देत असतो महाराज. म्हणून वेळोवेळी वेळोवेळी देवच गायचा या गळ्यानं. दुसरं काय? जनाबाईनी दळिता कांडिता जीविता गे बाई. काय देवाला कधी विसरलं? आपणही आपली भांडणं चालू झाली की म्हणा श्री गणेशाय नमा, श्री सरस्वती नमा. म्हणून पहा, तुम्ही तुमच्या नवऱ्यानं जर शिवी दिली तुम्हाला तर आपलं नाव बदलून ठेवा. पण त्यानं एक शब्द म्हटलं की तुम्ही 10 AK-47च्या गोळ्या सोडल्या. काय आत्महत्या करायची का त्यानं? काय सूत्र असेल तर एकाची बायकोनं 100 पैकी 100 गुण नवऱ्याला दिलेच नाही भाऊ. ऐकतच नाही. गाणाऱ्या महिला पाहिल्या भांडणाचे रडगाणे. त्रासदायक जीवन आहे त्यांचं. काही काही महिला कोणी मेल्यावर गातात, त्याला रडगाणं म्हणतात. हो, वेगळंच रडता भाऊ. अहो, एका माणसाच्या दोन्ही पोरं शिक्षक, त्याच्या बायकाही शिक्षिका, आणि तो मेला. विदर्भातला होता आमचा. मग ते पोरं म्हणत आमचा बाप मेला, आता तुम्ही रडा. त्या बाया म्हणत आम्हाला रडता येत नाही. हा, तो म्हणे रडीन कोण? त्या बाया म्हणत रोजान बाया सांगा. अरे म्हणजे रोजान सांगता कुठे बाय रडेल? काय म्हणत आम्हाला रडता येत नाही. तुम्ही लग्न केलं तेव्हा विचारलं होतं का? तुम्ही आता हे काही विचारावं लागते का? तुम्हाला नुसतं रडता बी येत नाही. हा, त्या बाया म्हणत आम्हाला जमणार नाही. तो बाया पाहिले ते पोरं मुकरदम जाऊ भेटला. मुकरदम रावडचा गाव बाया का आहे ना म्हणे. कशाला पाहिजे? काय निंदन आहे, खोरप नाही, फवारणी वेचणी आहे काय? तो नाही हो, रडायला पाहिजे. काय बोलता म्हणे राजा तुम्ही? म्हणे बाया रडायलाच पाहिजे. किती पाहिजे? 10-15 द्या म्हणे, चांगल्या उंच स्वराच्या. 10 सप्तकातले द्या, आपण असे खालच्या देऊ नका. चांगली मजा आली पाहिजे. तो म्हणे बा मी ना माय हयाती चालली पुरी, पण तुम्ही मागून राहिले त्या कामाला बाया दिल्या नाही. तुम्ही आमच्या गावातल्या एका बाईची भेट करून देतो मी तुम्हाला. त्या बाईचा रडण्याचा तर सोडा. ती बाई नुसती रस्त्याने गेली तर असं वाटते पोखल्यान चाललं की का आपल्या गल्लीतून. असा धबधबा आहे म्हणे आमच्या गावात. तुम्ही त्या बाईला विचारा. बाय त्या मावशी जोड गेला म्हणे, मावशी बाय घ्या तुम्ही 10-15. म्हणे कशाला पाहिजे? अरे म्हणे रडायले. बरं बरं, तू काय देशील? म्हणजे तुरी देईन मी तुम्हाला 20-20 किलो तुरी. तूर आमच्या भागात तूर लय पिकते. त्या बारीक बारीक तुरीला काय म्हणतात तुमच्याकडे? ते चांगल्या तुरीत असते बारीक दाना असा. मुक मुक मुक. हा, खंडवान समजा कामच झाला. आमच्याकडे त्याला मुकण्याच म्हणतात. 20-20 किलो तुरी देईन म्हणे. चल गेल्या. पण जो मेला त्याचा काही इतिहास भूगोल नागरिक शास्त्र येईल माहित पाहिजे की नाही? तरी बोंबलतील काय? काही माहित असल्याशिवाय कसा माणूस रडीतो? हे ना केलं ना हो चालू. त्यानं तुरी कबूल केल्या माईवर. आता काय चांगल्या देते की मुकण्या? काय कोणाकडे गेले की आपलं रड गायचंच असेल ना देवाचं गीत गा. रड पडे ना. सासू साठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. मायेसाठी रडे लेक, भाव अंतरीचा एक. रडणं भावनेतलं असावं, तसं गीत ध्यानातलं असावं. म्हणून दत्त ध्यावा,
आणि मग गावा. सुंदर ते ध्यान उभे विटेवर. ते सुंदर ध्यान विटेवर उभं आहे. पण तुला विटेवर कधी पाहता येईल? ते ध्यान सुंदरच आहे हे तुला समजलं की त्याशिवाय तो गाता येत नाही. म्हणून दत्त ध्यावा, दत्त गावा, दत्त आमुचा विसावा. तो विसावा आहे, जीवाचा विसावा देवच आहे महाराज. विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया. पडो देई पाया, पडो देई पाया, पडो देई पाया. विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया. विठोबा विसाविया विसाविया, जोपर्यंत आपला विसावा येत नाही तोपर्यंत विसाव्याचं ध्यान करत राहा. अनेकदा हा विसावा त्याच्या चरणावर आला की समजावं आपल्या गाण्याचं आणि आपल्या ध्यानाचं फलित झालं. म्हणून दत्त ध्यावा, दत्त गावा, दत्तामुचा विसावा. का हो, त्याचं ध्यान करायचं, पण तो आहे कुठे? अरे तो कुठे नाही असं विचारा. दत्त अंतर्बाह्य कुठे आहे तो? भगवान नाही अशी या विश्वात एक जागा नाही. फक्त तुम्ही त्याचं ध्यान ध्यान लावून करा. देवाचं ध्यान ध्यान लावून केलं की आपलं ध्यान त्याला लागल्याशिवाय राहत नाही. त्याचं तुम्ही ध्यान करा, अंतर्मनात करा, जगात करा, कुठेही करा. अनु अनुत रेणू रेणूत कणा कणात रोमा रोमात परमात्मा आहे. दत्ता विन काही नोही, तो नाही अशी विश्वात एक जागा नाही. फक्त संत विचारानं त्यांच्याकडे चला. दत्तजनी दत्तवणी दत्त रूप हे अवनी, दत्त अंतर्बाह्य आहे दत्ता विन काही नोही. काय करा? दत्त रूपी लीन वृत्ती, एका जनार्दनी विश्रांती. दत्त अंतर्बाह्य आहे दत्ता विन काही नोही. तुम्ही दत्तात्रयाची उपासना वारकरी संप्रदायाच्या पद्धतीत करा. भगवंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कशा वृत्तीनं करा? लीन वृत्तीनं करा. मग लीन वृत्तीनं केली तर फळ एका जनार्दनी विश्रांती. पहिली सुरुवात विसाव्यानं केली आणि शेवटही अभंगाचा विसाव्यानं केला. अर्थात दत्त या शब्दाचा अर्थच विसावा आहे. तुम्हाला जर आयुष्याचा तिन्ही देवतांचा कुशीत विसावा मिळावा असं वाटत असेल तर तुम्ही दत्त अंतर्बाह्य आहे दत्ता विन काही नोही. वेळ कीर्तनाची संपलेली आहे आणि कीर्तनच संपलेलं आहे. 8:30 वाजले. वेळेत कीर्तन सुरू झालं आणि वेळेत संपवलं पाहिजे. थंडीमध्ये फार तुमची मजा घेऊन तुम्हाला त्रास देऊन मला ते काही उचित वाटणार नाही. मी आपलं व्यासपीठ आल्या आल्या मागे ओढून घेतलं, थोडंसं काहीतरी बचाव होईल. थंडीचं मोठा अवघड आहे की नाही. पण तुम्ही छोटी छोटी मुलं आहे, मुली आहे, माझ्या अनेक भगिनी आहेत. मातोश्रीचा खूप मोठा वर्ग कीर्तनाला आहे आणि आपण मोठ्या संख्येनं इथपर्यंत आला असाल तर तुमची आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि झालेली सेवा आदिशक्ती जगन्माता चितकला मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. मना मोठ्याने विठोबा शक्ती मुक्ता
दत्तांतरबाह्याही दत्ताविन काही नोई. सोमवंशी परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. विशेषतः गणेश भाऊंना धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगलं स्थान मला इथं दाखवलं. काय असतं बऱ्याचदा दत्त जयंती दत्तात्रयाच्या मंदिरात समोर साजरी झाली पाहिजे किंवा त्याच्या दरबारात साजरी झाली तर आपल्याला एक आगळं वेगळं समाधान वाटतं, त्याचा एक आनंद असतो. आणि शक्यतो मी काय असे महत्त्वाचे दिवस कुठेही देत नाही. जिथं भगवंताचा आपल्याला काही आशीर्वाद मिळेल, आपल्याला काही सेवा घडेल अशा ठिकाणी केलं पाहिजे. अशा अट्टहासानं लांबून लांबून मंडळी आता येऊन हे आले म्हटल्यावर आता काय बघा तिकीटावर ठेवायला पाहिजे होतं त्याच्या लक्षात. किती लांबून लांबून माणसं आले, अंधार आहे तिकडं, माणसं बसलेली तिकडे वरती माणसं बसलेली बरं का, मला दिसत नाही ते तिथले माणसं कोणाला दिसतंय बा, पण आता ते काही काही टोप्या वगैरे लक्ष द्या लाईटांमुळे आम्हाला काही दिसत नाही तिकडचं. माणसं बसू नये की नाही. हा तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे, सगळ्यांना प्रणाम आहे. तुम्हा सगळ्या दत्त भक्त मंडळींच्या चरणी प्रणाम करून झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करतो. काहीतरी राहिलं